Audio Jungle. Audio Jungle. या घडीची सर्वात मोठी बातमी दिल्लीवरून येते आहे। देशातील ज्या ठरलेल्या काळात निवडणुका आहेत त्याच काळात निवडणुका होतील असं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे। महाराष्ट्रासह देशभरातील सर्व लोकसभेच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच पार पडणार आहेत। साधारणतः महाराष्ट्रातील निवडणुका एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पार पडतील असं सांगण्यात येत आहे। भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे। त्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्यानं याचा परिणाम निवडणुकांवर होणार असं म्हटलं जात होतं, पण निवडणूक आयोगाने नुकतंच या संदर्भात स्पष्टीकरण दिलं आहे। निवडणुका ठरलेल्या वेळातच होतील असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। देशात सुरू असलेल्या घटनाक्रमावर आयोगाची नजर आहे, पण आयोग हा संविधानाच्या नियमाशी देखील बांधील असल्याचं भारताचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी सांगितलं आहे। यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली। त्यासोबतच राजकीय पक्ष, एजन्सीचे नोडल आणि ऑफिसरची त्यांनी भेट घेतली। महाराष्ट्रात एकूण 49,284 मतदान क्षेत्रात एकूण 95,473 मतदान केंद्र बनवले गेले आहेत। महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्व वोटिंग मशीन वोटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेलरशी जोडले जाणार आहेत। नव्या मतदारांनी लवकरात लवकर स्वतःची मतदान म्हणून नोंदणी करून घेण्याचं आवाहन आयोगाने केलं आहे। राहण्याच्या जागेवरून ज्यांना मतदान नोंदणी करता येत नसेल त्यांना नवे मतदार म्हणून नोंद करण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे। संवेदनशील भागामधील मतदान केंद्राजवळ पोलीस संरक्षण पुरवलं जाणार आहे। मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार थांबवावा अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती। त्या संदर्भात निवडणूक आयोग विचार करत आहे। या व्यतिरिक्त सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टवरही निवडणूक आयोगाची नजर असणार आहे।